आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात काय घडतंय जगाच्या पाठीवर वेगवान स्वरूपात। रशियन आक्रमणाला युक्रेननं कठोर प्रतिकार केला, त्यामुळे अमेरिकन सहयोगींना कोणत्याही प्रसंगासाठी तयार राहण्याची गरज असल्याचं महत्त्व अधोरेखित केलं गेलंय, असं पॅसिफिकमधील सर्वोच्च यूएस आर्मी कमांडरनं म्हटलं। जनरल चार्ल्स फ्लिन यांनी युरोपमधील घटनांनी भागीदारांसोबत नियमित प्रशिक्षण सरावाची गरज बोलून दाखवली। ज्या प्रकारे रॉयल थाई आर्मी आणि यूएस आर्मी यांच्यामध्ये नुकताच सराव संपन्न झाला। युक्रेनवर रशियन आक्रमणानंतर अनेकांनी तैवान आणि चीन यांच्यातील परिस्थितीची देखील तुलना केली। पश्चिम आफ्रिकेच्या नेत्यांनी म्हटलं की जानेवारी महिन्यामध्ये मालीवर लादलेले प्रादेशिक निर्बंध कायम राहतील। फेब्रुवारीमध्ये निवडणूक घेण्याऐवजी आणखी 4 वर्ष ते सत्तेमध्ये राहतील, असं लष्करी नेत्यांनी सांगितलं। इकोवास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रादेशिक आर्थिक गटानं घानाची राजधानी अक्रा इथे एका शिखर परिषदेदरम्यान हा निर्णय घेतला, जिथे त्यांनी बुर्किना फासो आणि गिनीसह इतर सत्तापालट प्रभावित सदस्य राष्ट्रांमधील परिस्थितींवर सुद्धा चर्चा केली। युक्रेनियन निर्वासितांचा 134 जणांचा एक गट शुक्रवारी मॉल्दोवामधून फ्रँकफर्ट विमानतळावरती पोहोचला। पूर्वीच्या सोव्हिएत प्रजासत्ताकातून जर्मनीला जाणाऱ्या सुमारे 2500 लोकांपैकी ते होते। यूएनच्या निर्वासित एजन्सीचा अंदाज आहे की युक्रेनमधून 3,76,000 लोक मॉल्दोवाला गेलेत आणि फ्रँकफर्टमधील एका पत्रकार परिषदेत जर्मन परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक म्हणाले की मॉल्दोवामध्ये निर्वासितांसाठी युरोपभर सुमारे 14,000 ठिकाणं निर्माण केलेली आहेत। एका महिन्यापूर्वी रशियन आक्रमण सुरू झाल्यापासून एकूण 3.7 दशलक्षाहून अधिक लोकांनी युक्रेनमधून पलायन केलंय। युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या नाटोसोबतच्या बैठकीची चर्चा जोर धरू लागली आहे। बायडेन यांनी 3 बॅक टू बॅक आपत्कालीन बैठका घेतल्या। रशियासाठी हे अत्यंत वाईट चिन्ह म्हणून पाहिलं जातंय। दरम्यान नाटोनं रशियाच्या सीमेजवळ सराव अगदी तीव्र केलाय। पाश्चात्य देश सुद्धा रशियाभोवती त्यांच्या सैन्याची तैनाती वाढवतायत आणि या सर्व घडामोडी पाहिल्यानंतर काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जाते। सुमारे 300 युक्रेनियन आंदोलनकर्ते गुरुवारी दुपारी ब्रसेल्समध्ये एकत्रित आले होते। युक्रेनमधील युद्धावरती चर्चा करण्यासाठी शहरामध्ये नेत्यांची भेट त्यांनी घेतली आणि एका महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या युद्धामध्ये आपला जीव गमावलेल्या युक्रेनियन नागरिकांच्या श्रद्धांजली वाहण्यासाठी आंदोलनकर्ते काही मिनिटं जमिनीवरती पडून होते। युक्रेन हे माझं घर आहे आणि आम्हाला आमच्या घरी परत जायचंय, तसंच पुतीननी हे युद्ध थांबवावं अशी आमची इच्छा आहे, असं युक्रेनियन नागरिक ओलाना म्हणाली। गुरुवारी शिकागोमधील गॅस स्टेशनजवळ मोफत इंधनासाठी मोटारींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। स्थानिक व्यापारी विली विल्सन वाहनचालकांना त्यांच्या इंधन टाकी दुसऱ्यांदा भरण्यासाठी बिल देत असल्याचं पाहायला मिळालं। विल्सन अनेक गॅस स्थानकांवरती वाहनचालकांना गॅस पुरवत होता, तर काही ड्रायव्हर्सना पेट्रोल भरण्यासाठी तासाभरापेक्षा अधिक वेळ वाट पाहावी लागली। शिकागोचे रहिवासी डेव्हिड चावेस म्हणाले की त्यांनी त्यांच्या विनामूल्य गॅससाठी सुमारे 3 तास वाट पाहिली आणि ते फायदेशीरही ठरलं। युक्रेनमधील रोमचेन्कोस यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले। बोरिस रोमचेन्कोस हे 96 वर्षांचे होते। होलोडोमोर दुष्काळ, दुसरं महायुद्ध, नाझी एकाग्रता शिबिर चळवळीत त्यांनी लढा दिला होता, परंतु युक्रेनवरील रशियाच्या युद्धामध्ये ते मारले गेले। बुचेनवाल्ड एकाग्रता शिबिराच्या स्मारकानं सोमवारी दिलेल्या माहितीनुसार रेमचेन्कोस यांचा शुक्रवारी मृत्यू झाला आणि त्यांच्या नातवाच्या म्हणण्यानुसार ते राहत असलेली बहुमजली इमारत क्षेपणास्त्र हल्ल्यामध्ये नष्ट झाली। युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्या नाटोसोबतच्या बैठकीची चर्चा जोर धरू लागली आहे। बायडेन यांनी 3 बॅक टू बॅक आपत्कालीन बैठका घेतल्या। रशियासाठी अत्यंत वाईट चिन्ह समजलं जात आहे। नाटोनं रशियाच्या सीमेजवळ सराव अगदी तीव्र केला आणि पाश्चात्य देश सुद्धा रशियाभोवती त्यांच्या सैन्याची तैनाती वाढवतायत। या सगळ्या घडामोडी पाहिल्यानंतर काहीतरी मोठं घडण्याची शक्यता वर्तवली जाते।
रशिया युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम पर्यटन व्यवसायावरती जाणवतोय. कोरोनानंतर नुकताच सावरू लागलेला पर्यटन व्यवसाय हा युद्धस्थितीमुळे अडचणीत आलाय. तुर्की रिव्हिएरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशाच्या मध्यभागी असलेल्या दुकानदारांचे व्यवसाय हे पूर्णपणे पर्यटनावरती अवलंबून आहेत आणि युद्धामुळे ग्रीन हाऊसमध्ये पिकवलेली लाल मिरची केवळ रशियन आणि युक्रेनियन बाजारपेठेसाठी पाठवू शकणार नाहीत अशी भीती व्यावसायिकांना सतावतेय. युद्धामुळे गहू इंधन किमती वाढल्या आहेत आणि महागाई आणि युद्धाची झळ त्यामुळे व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. रशियाच्या हल्ल्यामध्ये युक्रेनची राजधानी कीव्हमधली स्थिती दर्शवणारे फोटो असोसिएटेड प्रेसच्या छायाचित्रकारांनी काढलेत. युद्धात होरपळणाऱ्या इमारतीतील आग विझवणारे अग्निशमन दलाचे जवान, बॉम्ब हल्ल्यामध्ये नुकसान होऊ नये यासाठी इटलीचे गीतकार तत्वज्ञ दांते अलिघेरी यांच्या पुतळ्याभोवती वाळूच्या बॅग्स लावण्यात आल्यात. युद्धस्थितीत देवाचं स्मरण करणारे नागरिक अशी अनेक छायाचित्र या युद्धस्थितीचा वास्तव दाखवतायत. यावर्षी जेरुसलेम मॅरेथॉनमध्ये आपल्या मुलीसह देश सोडून स्थलांतरित झालेल्या 31 वर्षीय व्हॅलेंटिना वेरेत्स्का या युक्रेनियन महिलेनं प्रथम क्रमांक पटकावला. वेरेत्स्कानं 26.2 मैल म्हणजेच 42.2 किलोमीटर शर्यत 2 तास 45 मिनिटं आणि 54 सेकंदात पूर्ण केली. इस्रायलच्या 33 वर्षाचा आगेजो गुआडीनं पुरुष गटात 2 तास 37 मिनिटं 17 सेकंद अशी वेळ नोंदवून पहिलं स्थान पटकावलं. जागतिक ॲथलेटिक्सनुसार 31 वर्षांची वेरेत्स्का महिला मॅरेथॉन धावपटूंमध्ये जगभरात 444व्या क्रमांकावरती आहे. क्युबातील गॅस स्थानकावरती लांबलचक रांगा लागल्या होत्या. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आठवड्याच्या शेवटी इंधनाच्या मागणीमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कॅरेबियन बेटावरील गॅसच्या उपलब्धतेवरती संकट निर्माण झालंय. अन्न आणि मूलभूत साधनांची नियमित टंचाई असलेल्या देशात अशा प्रकारची घटना काही नवीन नाही. काही चालकांनी बेटावरील यूएस निर्बंध आणि व्हेनेझुएला विरुद्ध यूएस निर्बंधांवरील समस्यांना दोष दिला, तर क्युबाकडून व्हेनेझुएलाचं तेल शुद्धीकरण होतं. मेक्सिको राज्यातील नव्यानं बांधलेल्या फेलिप एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवारी स्थानिक विमान कंपनीच्या विमानांचं उड्डाण सुरू झालं. मेक्सिको सिटीपासून 43 किलोमीटर अंतरावरती हे विमानतळ आहे आणि मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेज ऑब्राडोर यांच्या हाय प्रोफाईल प्रोजेक्टपैकी हे विमानतळ आहे. याचं बांधकाम लष्कराकडे सोपवण्यात आलं तेव्हा देखील वाद निर्माण झाला होता. कोरोना साथीचा कठीण काळ असतानाही 3 वर्षात विमानतळ बांधण्यात आलं. सोमवारी नवीन विमानतळाचं उद्घाटन झालं आणि राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरून या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्यात आलं. सॅन फ्रान्सिस्कोमधील शेरवॉन कॉर्पोरेशन रिफायनरीतल्या 500 कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून संप पुकारला. सध्याच्या महागाईत तग धरण्यासाठी सुरक्षा आणि पगारवाढीची मागणी या कर्मचाऱ्यांनी केली. मध्यरात्री 12 वाजता संप पुकारण्यात आला. शेरवॉन कंपनीनं दिलेला चर्चेचा प्रस्ताव सध्या तरी कर्मचाऱ्यांनी फेटाळून लावल्याचं युनायटेड स्टील वर्कर्स युनियननं सांगितलं. न्यूयॉर्क शहराच्या महापौरांनी शहरातील लसीकरण नियमातून क्रीडापटू आणि कलाकारांना सूट दिली, परंतु लसीकरणास नकार देऊन आणि नोकऱ्या गमावलेल्या इतर असंख्य कामगारांसाठी मात्र हा नियम कायम ठेवला. महापौरांच्या या निर्णयावर टीकाकारांनी महापौरांना केवळ धनाढ्य आणि प्रसिद्ध खेळाडूंसाठी हे नियम उठवले असल्याची टीका केली. भारताचा शेजारी देश श्रीलंकेला अनेक देशांच्या कर्जात बुडून दिवाळखोर घोषित केलं जाऊ शकतं. देशात महागाई इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे की लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. इथं दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत. 1 किलो साखरेची किंमत 290 रुपये, तांदूळ 500 रुपये प्रति किलोवर मिळतात. तर आश्चर्याची बाब म्हणजे 400 ग्रॅम दुधासाठी आता तब्बल 790 रुपये मोजावे लागत आहेत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात आणखी आंतरराष्ट्रीय घडामोडी. कोरोना काळातल्या मर्यादा आणि निर्बंधांमुळे नेहमीप्रमाणे होऊ न शकलेला नॅशनल चेरी ब्लॉसम फेस्टिवल वॉशिंग्टनमध्ये सुरू आहे. 25 मार्चला ही फुलं पूर्णपणे बहरतील असा आयोजकांचा अंदाज होता. 17 एप्रिलपर्यंत या फेस्टिवलमध्ये कॉन्सर्ट आणि इतर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे. तर मास्क न वापरता मोकळं फिरण्याचा आनंद इथे अनुभवता येत असल्याची प्रतिक्रिया इथे आलेल्या पर्यटकांनी दिली. बियॉन्से आणि बिली एलिश आणि बेस्ट ओरिजिनल सॉन्गसाठी नामांकन मिळालेल्या कलाकारांचं रविवारी पार पडणाऱ्या ऑस्कर सोहळ्यामध्ये सादरीकरण असेल असं पुरस्कार सोहळा आयोजकांनी जाहीर केलं. बियॉन्से किंग रिचर्ड मधील तिचं लोकप्रिय झालेलं बी अलाइव्ह हे गाणं सादर करेल आणि एलिश आणि तिचा भाऊ आणि सहलेखक फिनिस बॉडपट
नो टाइम टू डाय सिनेमातील गाणं सादर करतील. 2 वर्षांनंतर प्रथमच हा कार्यक्रम हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये पार पडणार आहे. आणि या सगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींसोबतच वेळ झाली आहे जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.